नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं सह्याद्री IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण सरासरी हा अतिशय महत्त्वाच्या घटकावरती चर्चा करणार आहोत. सरासरी, ॲव्हरेज. तर सरासरी हा आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. सरासरी म्हणजे नेमकं काय आपल्याला माहिती आहे, पण थोडक्यात ॲक्च्युअली सरासरी म्हणजे नेमकं काय असतं तर बघा मित्रांनो, तर सरासरी सरासरी म्हणजे काय तर सर्व संख्यांची सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या भागिले एकूण संख्या. बघा, सरासरी म्हणजे काय तर सर्व संख्यांची बेरीज किंवा एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ज्या दिलेल्या संख्या आहेत, मग कोणत्या? आता उदाहरणार्थ समजा की जर मी असं म्हटलं की 8, 18, 24 आणि 46 या संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. या संख्यांची सरासरी किती असा जर प्रश्न विचारला काय की 8, 18, 24, 46 सिंपल आहे. या संख्यांची सरासरी काय काढायची आहे? या सूत्राप्रमाणे काय होणार मित्रांनो? तर सूत्राप्रमाणे काय होणार, या दिलेल्या संख्यांची सर्व संख्यांची बेरीज होईल. म्हणजे काय होईल तर 8 अधिक 18 अधिक 24 अधिक 46 आणि भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 संख्या आहेत भागिले 4. मग यांची जर आपण बेरीज केली बघा, 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 6 26 ला 6 उरले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 भागिले 4. मग 4 1 4, इथं 4 2 8 उरले 1, 4 1 16. तर उत्तर किती आलं मित्रांनो? 24. किती आलं? 24. ही काय झाली तर सरासरी झाली. सरासरी किती झाली? 24. म्हणजे हे सिंपल आहे, याच्यात असं काही लॉजिक नाही. लक्षात ठेवा काय तर सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजेच काय शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, शॉर्ट मध्ये आपण हे कसं सूत्र लिहू शकतो तर सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ओके, आता याच सूत्रात थोडासा बदल केला मी. हे भागिले एकूण संख्येकडे गेल्यानंतर काय होणार मित्रांनो? गुणिले एकूण संख्या. म्हणजेच काय होईल बघा तर सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर काय होणार? बेरीज. जर तुम्हाला बेरीज विचारली लक्षात ठेवा, म्हणजे याच्यातून काय होतंय बघा तर बेरीज बरोबर बघा ह्याच्यातून काय सूत्र तयार होतंय तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. बघा, याच फॉर्म्युल्यापासून हा फॉर्म्युला या पद्धतीने तो मॉडिफाय होतो. तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. आता आणखी काय बघा मित्रांनो, हे झालं बेस, याचा बेसिक झालं बेस. आपण शॉर्टकट्स पाहणार आहोत. सगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला चालले प्रश्न आपण डायरेक्ट पाहणार आहोत. प्रत्येक प्रकारचा प्रश्न जे एक्झामला आलेत ते त्यामध्ये सगळेच टाईप आपले क्लिअर होणार आहेत. पण त्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बेसिक म्हणजे काय तर हा फॉर्म्युला मूळचा की सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, आणि याच्यापासूनच हा फॉर्म्युला तयार होतो काय तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. आता याच्यामध्ये मित्रांनो आणखी एक फॉर्म्युला तयार होतो. आणखी एक फॉर्म्युला काय तयार होतो तर आणखी एक प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षांना विचारलाय एक प्रकार. तो म्हणजे कसा तर काही संख्या मी घेतो बघा. आता इथं उदाहरणार्थ एक प्रश्न घेतो. काय प्रश्न आहे बघा तर 7
8, 9, 10 आणि 11 अशा ह्या संख्या आहेत. या संख्यांची सरासरी किती, असा एक सिंपल क्वेश्चन घेतलाय. सिंपल. पण ह्या क्वेश्चन बघताना तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. 7, 8, 9, 10, 11 ह्या ज्या संख्या घेतल्यात ना त्या आम्ही क्रमवार संख्या घेतलेल्या आहेत. काढूया आपण सरासरी, यांची सरासरी आपण काढूया. तर बघा आता लक्षात घ्या. तर यांची सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज म्हणजेच 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 भागिले एकूण संख्या किती आहे, 3 आणि 2 5 आहेत. बरोबर, भागिले 5. बरोबर. बघा आता मी जर बेरीज केली 7 आणि 8 15, 15 आणि 9 24, 24 आणि 10 34, 34 आणि 11 45, 45 भागिले 5 जर केलं तर 5 एक्के 5 आणि इथं 5 9 45. किती आलं उत्तर? 9 उत्तर आलं. सरासरी किती आली मित्रांनो? 9 आली. बघा सरासरी किती आली? 9. आता थोडंसं आपण या संख्यांकडे बघूया. बघा थोडंसं. तर सरासरी आपली किती आली बघा मित्रांनो? तर 9 ही सरासरी आली. 9 म्हणजे इकडं 2 संख्या सोडल्या आणि इकडं 2 संख्या 5 मधल्या आणि बरोबर मधली संख्या काय आली? सरासरी आली. बरोबर मधली संख्या काय आली? सरासरी आली. याच्यावरून एक गोष्ट काय क्लिअर होते? तर याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होते मित्रांनो की क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते. काय? तर क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते. क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी काय असते? मधली संख्या असते. ओके, क्लिअर इथं. पण आता मग तुम्ही म्हणणार मग म्हणजे फॉर्म्युला वापरायची गरजच नाही ना. तुम्हाला जर क्रमवार संख्या दिली तर इकडे 2 सोडले इकडे 2 मधली संख्या. पण जर तुम्हाला भल्या मोठ्या संख्या दिल्या, प्रश्न काय दिला बघा. आता हे ठीक आहे. तर प्रश्न तुम्हाला असा दिला की हा प्रश्न असा होता. आता बघा दुसरा प्रश्न असा दिला आपल्याला. समजा आता हे 7 8 9 10 11चं ठीक आहे, हे झालं. पण जर प्रश्न असा दिला की दुसरा क्वेश्चन आपण की 97 पासून 485 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची सरासरी काय? सर्व क्रमवार संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला. काय? तर 97 पासून बघा प्रश्न काय आहे. तर 97 पासून 485, 97 पासून 400 म्हणजे 97 सर्व क्रमवार संख्यांची. आता ही क्रमवार संख्या. आता याच्यात तुम्हाला बघा या प्रश्नामध्ये ह्यांची सरासरी तुम्ही डायरेक्ट इकडे या बाजूला 2 संख्या सोडल्या, या बाजूला 2 संख्या सोडल्या आणि मधली संख्या 9 आहे ती सरासरी घेतली. का? तर आपल्याला 5 संख्या दिली. 5 संख्यांमध्ये तुम्हाला मधली संख्या शोधणं सोयीचं किंवा सहजरित्या ते आपण शोधू शकतो. याच्यामध्ये तुम्ही मधली संख्या कुठे शोधत बसणार हो? परीक्षेला असा प्रश्न आला नाही, एखादा म्हणलं ठीक आहे मी लिहितो सगळ्या संख्या 97 पासून 485 पर्यंत, निम्मे इकडे सोडतो निम्मे तिकडे सोडतो, अरे तुझं आयुष्य त्यातच जाणार, तू पुन्हा उभा राहणार नाही, लक्षात ठेवा. तर तिथं काय करावं लागतंय, तर याच्यामध्ये तुम्हाला मधली संख्या शोधणं अवघड जातं. मग ती मधली संख्या कशी शोधायची? तर त्यासाठी एक बघा ही मधली संख्या म्हणजे किंवा क्रमवार संख्यांच्या सरासरीसाठी तुम्हाला एक साधं सोपं सांगतो. काय आहे? तर बघा क्रमवार संख्यांची सरासरी, क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर सूत्र काय तुम्हाला सांगतो. प स अधिक शे स, पस अधिक शेस भागिले 2 एवढं लक्षात ठेवा. पस म्हणजे काय? पहिली संख्या. शेस म्हणजे शेवटची संख्या. पस अधिक शेस छेद 2 हा फॉर्म्युला तुम्हाला कायम लक्षात ठेवावा लागेल. बरं, यानी याचं उत्तर बरोबर येते का बघूया आपण. याचं उत्तर तर आपण या फॉर्म्युल्यानं 9च काढलं होतं मगाशी अगोदर. आता या फॉर्म्युल्यानं किती येते बघूया. तर बघा पस काय आहे इथं, पहिली संख्या काय आहे मित्रांनो 7 अधिक शेस काय आहे इथं, शेवटची संख्या 11, 7 अधिक 11 भागिले 2. 7 अधिक 11 किती होतं? 11 आणि 7
18/2 बरोबर 9. आलं का? याचं उत्तर जर बरोबर आलं या फॉर्म्युल्यानं याचं, तर याचं सुद्धा बरोबर येणार, याचं सुद्धा बरोबर येणार. मग याच्यात तुम्हाला काय करायला लागणार मित्रांनो, तर इथं कसं काय, ह्याच्यात 97 पासून 485 पर्यंतच्या सर्व संख्यांची म्हटलंय. मग पहिली संख्या काय असणार, पस म्हणजे पहिली संख्या काय असणार 97. पहिली संख्या काय असणार 97 अधिक शेवटची संख्या काय असणार 455 485. 97 अधिक 485 भागिले 2. मग इथं बघा 7 आणि 5 12 उरले 1. 9 आणि 8 17 17 आणि 1 18 उरले 1. 4 आणि 1 5. 582 भागिले 2. इथं बे 1 बे, इथं बे दुने 4 उरले 1. 2 9 18 आणि बे 1 बे. उत्तर किती आलं 291. किती आली सरासरी 291. लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, हे क्लिअर झालं. म्हणजे इथं आपण बेसिक सरासरीच्या बाबतीतलं जे बेस किंवा त्याची कॉन्सेप्ट जे आहे ते आपण इथं पाहिले. लक्षात ठेवा. आणि जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं एवढं लक्षात ठेवलं, ह्याच्यावरचं कुठलं काही जरा वेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील, तिथं काही वेगळ्या शॉर्टकट्स तुम्हाला वापरावे लागतील वेगळ्या प्रकारांमध्ये. त्या जशी उदाहरणं येतील तशी मी तुम्हाला त्या शॉर्टकट्स सांगेन. पण हा बेस आहे, त्याचा हा बेस आहे. कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर या पद्धतीनं सुटतो. फक्त या पद्धतीनं सोडवायला गेलं की काही प्रकारच्या प्रश्नांना उशीर लागतो, वेळ जास्त जातो आणि आपल्यासाठी वेळ खूप महत्वाचा आहे. बरोबर, कमीत कमी वेळात आपल्याला गणित सोडवावे लागतात. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला शॉर्टकट्स शॉर्ट ट्रिक्स वापराव्या लागतात. ओके, तर पहिला क्वेश्चन बघूया आपण. पहिला प्रश्न काय बघा, PSI पूर्व परीक्षा 2011 विचारलेला पहिला प्रश्न आहे. काय सिंपल आहे. 15 7 16 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तर K ची किंमत किती. बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर काय सरासरी. हा, सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या. मग आता बघा बेरीज कुणाची करायची आहे दिलेल्या संख्यांची. दिलेली संख्या काय आहेत बघा 15 7 16 8. 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 अधिक K भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती येते 1 2 3 4 आणि 5 आणि बरोबर सरासरी. सरासरी किती दिली मित्रांनो 13. हे भागिले 5 इकडे गुणिले 5 होणार बरोबर, म्हणजे इकडे झालं 65. इकडे आलं 65. आता इकडे ह्यांची जर बेरीज केली आपण 15 आणि 7 22 22 आणि 8 30 30 आणि 16 46 म्हणजे इथं 46 प्लस K. आता K ची किंमत काढायची आहे. मग अधिक 46 इकडे काय होणार मित्रांनो मायनस 46 आणि मग इथं K बरोबर काय येणार 5तून 6 जात नाही 15तून 6 गेले 9 5तून 4 गेलं 1. तर उत्तर किती आलं K ची किंमत 19 म्हणजेच ऑप्शन नंबर 1. PSI पूर्व परीक्षा 2011 हा विचारलेला सिंपल क्वेश्चन आहे. ओके, परीक्षेत तुम्ही एवढं करत बसायचं नाही. परीक्षेत काय करायचं सरळ 15 आणि 7 22 22 आणि 8 30 आणि 16 46 46 अधिक काय येणार K भागिले एकूण संख्या किती आहेत 5 बरोबर सरासरी 13 भागिले 5 इकडे गुणले 5 तेरी 5 65 वजा 46 बरोबर K. मग हे केलं तर किती आलं 19. परीक्षेत तुम्ही एवढंच कॅल्क्युलेशन करायचे. हे परीक्षेत तुम्ही असं लिहित बसणार नाही, पण इथं आपण शिकतोय त्यामुळे मी प्रत्येक स्टेप तुम्हाला सांगतोय. परीक्षेत तुम्ही एवढंच कॅल्क्युलेशन करायचे. वजाबाकी बेरीज भागाकार गुणाकार ह्या प्रक्रिया ज्या आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या प्रक्रिया तुम्ही किती फास्ट करताय त्याच्यावरती तुमचं उत्तर किती लवकर येणार आहे हे ठरतं, किती फास्ट येणार आहे हे ठरतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. ग्रुप बी पूर्व परीक्षा 2022 ला आलेला प्रश्न आहे. 2022च्या ग्रुप बी ला आलेला हा प्रश्न आहे बघा. काय अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार संख्यांची सरासरी काढायची आहे. आता इथं काय आपल्याला ताण घ्यायची गरज आहे का, तर क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजेच काय आहे पस अधिक शेष छेद 2 बरोबर की नाही. क्रमवार बघा क्रमवार संख्यांची सरासरी सरासरी बरोबर पस अधिक शेष
हे सूत्र परीक्षेत आपण लिहित नाही आणि भागिले 2. आता लक्षात ठेवा 1 ते 97 पर्यंत पहिली संख्या काय असणार हो 1, शेवटची संख्या 97 भागिले 2. 97 ने किती झालं 98 भागिले 2. बे एक बे बेचोक 8 उरले 1 92 18 किती आलं उत्तर 49 49. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 संपलं. बघा म्हणजे एकदा तुम्हाला समजलं हे. आता हे बघा कॅल्क्युलेशनचा भाग एवढाच आहे. काय परीक्षेत कॅल्क्युलेशन काय करणार 97 पहिली संख्या 1 आणि 97 त्यांची बेरीज 98 + अधिक 2. बघा बे एक बे बेचोक 8 आणि 92 18 49. परीक्षेत तुम्हाला एवढंच कॅल्क्युलेशन करून उत्तर लिहायचं. परीक्षेत हे असं लिहित बसायचं नाही स्टेप बाय स्टेप. पण इथं आपण परीक्षेत येत नाही, इथं आपण शिकतोय तेव्हा मला स्टेप बाय स्टेप लिहावं लागतं इथं. ओके ठीक आहे. नेक्स्ट 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता लक्षात ठेवा क्रमवार समसंख्या आहेत इथं, हे महत्वाचं आहे बरं का. क्रमवार समसंख्या आहेत किती 7 आणि त्यांची सरासरी काय आहे 146. आता मी तुम्हाला वाक्य सांगितलं काय क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या. मग त्या क्रमवार नैसर्गिक संख्या असतील, क्रमवार समसंख्या असतील, क्रमवार विषम संख्या असतील, काही फरक पडत नाही. क्रमवार संख्या असतील तर त्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते. मग ही सरासरी किती आहे 146. लक्षात ठेवा ही 146 ही काय सरासरी म्हणजे ही काय असणार आहे तर ही असणार मधली संख्या. ही काय असणार मधली संख्या. टोटल किती संख्या आहेत 7. 7 मधली संख्या म्हणजे या बाजूला किती असतील संख्या 3 आणि या बाजूला किती असतील संख्या 3. ह्या इकडच्या 3 आणि 3 6 आणि ही मधली 7. मग लक्षात घ्या आपल्याला विचारले काय सर्वात मोठी म्हणजे पुढच्या लिहित जायच्या समसंख्या 146 नंतर संख्या काय कोणती येणार 148 आणि त्याच्यानंतर 150 आणि त्याच्यानंतर 152. हे 3 संख्या पुढच्या असणार. अशाच 3 संख्या पाठीमागच्या मागच्या लिहायची गरज नाही. मोठी संख्या विचारली मग मोठी संख्या काय आली मित्रांनो 152. हे आपलं डायरेक्ट आन्सर आलं. ओके. तुम्हाला जर सर्वात लहान विचारली असती लहान तर पाठीमागे लिहित जायची. ही मधली संख्या आहे ना ह्याच्या अगोदरची कोणती असणार 144. ह्याच्या अगोदरची कोणती असणार 142. ह्याच्या अगोदरची कोणती असणार 140. तर सर्वात लहान ही असेल ती सर्वात लहान संख्या आणि ही असेल ती सर्वात मोठी. तुम्हाला लहान विचारतील किंवा मोठी विचारतील कोणती विचारली तर तुम्ही काढू शकता. लहान विचारली तर मागच्या संख्या लिहित जायचं, मोठी तर पुढच्या फक्त लिहित जायचं. एकाच साईडच्या लिहित जायचं, सगळ्या लिहित बसायचं नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी पुन्हा एकदा समसंख्याच आहे त्यांची सरासरी 27 असल्यास मोठी समसंख्या कोणती. 2014च्या क्लर्कच्या एक्झामला विचारलेला प्रश्न सेम प्रश्न आहे. बघा सरासरी काय दिली 27 ही काय असणार मित्रांनो मधली संख्या. आता तुम्ही म्हणणार मधली संख्या विषम आली की हो विषम आली पण संख्या किती आहेत किती आहेत 4 आहेत म्हणजे 4 संख्या असणार. आता 4 मध्ये 1 5 मध्ये 1 मध्ये इकडे 2 इकडे 2 होते 4 मध्ये नाही. मग लक्षात ठेवा इकडं 2 समसंख्या असणार इकडं 2 ह्या 2 आणि 2 4 समसंख्या. ही समसंख्या नाही विषम संख्या. लक्षात ठेवा 5 संख्या होत नाहीत तर विषम संख्या आहे. मग मोठी विचारली ना तर इकडच्या 27 नंतर पहिली समसंख्या कोणती असणार मित्रांनो तर 28. 28 नंतर 30. तर ही काय झाली मित्रांनो ही झाली मोठी समसंख्या म्हणजेच ऑप्शन नंबर 2. लहान विचारली असती तर ह्याच्या अगोदरची समसंख्या कोणती आहे 27च्या अगोदरची कोणती आहे 1 मिनिट. तर 27च्या अगोदरची समसंख्या कोणती आहे 26. 26च्या अगोदरची 24. ही लहान समसंख्या ही लहान. तर बघा 24 26 28 आणि 30 ह्या क्रमवार समसंख्या आहेत. 24 26 28 30 ह्या 4 ह्या 2 आणि ह्या 2 ह्या 4 क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या. मधली संख्या इथं इकडे 2 गेल्या इकडे 2 गेल्या 26 आणि 28च्या मध्ये काय आहे 27. ओके. याच पद्धतीने सोडवायचं. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा 5 क्रमवार संख्या. आता फक्त संख्या म्हटलंय समविषम काय म्हटलं नाही. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. सेम क्वेश्चन आहे बघा. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती. आता पहिल्या आणि शेवटच्या त्यामुळे आता 5च्या 5 संख्या आपल्याला काढा. आता सरासरी किती दिली त्यांनी
बघा 48. ही काय असणार सरासरी म्हणजेच मधली संख्या किती पैकी 5 पैकी. म्हणजे या बाजूला 5 मधल्या इकडं 2 असणार आणि इकडं 2, 2 आणि 2 4 आणि 1 5. मग लक्षात ठेवा मागच्या 2 कोणत्या असणार संख्या. एक असेल 48च्या अगोदर 47, इथं 46 बरोबर. आणि पुढच्या कोण असणार 49 आणि 50 बरोबर की नाही. 1 2 3 4 5 या 5 क्रमवार संख्या झाल्या. क्रमवार संख्या म्हटल्या मग त्या नैसर्गिक संख्या असतात. सम किंवा विषम असा उल्लेख नाही. मग त्यांनी काय विचारले पहिल्या आणि शेवटच्या. पहिली कोणते 46, शेवटची कोणते 50 यांचा गुणाकार विचारलाय. मग इथं काय होणार बघा की 46 गुणिले 50 हे शून्य मी आहे असं लिहितो 5 न गुणतो. 5 सक्क 30 उरले 3 5 चोक 20 आणि 3 23. तर उत्तर किती आलं 2300. 2300 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 येतोय लक्षात. काही अवघड नाही बघा. पुढचा क्वेश्चन काय बघा 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. आता विषम म्हटलंय विषम संख्यांची सरासरी किती आहे 61. तर सर्वात मोठी व लहान संख्येमधील अंतर किती. आता इथं ना इथल्याच संख्या लिहावं असं काही नाही बरं का. विषम संख्या कुठल्याही घेतल्या तर 5 घेतल्या ना क्रमवार तर त्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील अंतर तेवढंच असतं. पण जाऊ दे आपण इथं घेऊया सरासरी किती 61. ही काय झाली ही मधली संख्या. ओके. मग त्यांनी काय म्हटलंय 5 संख्या असणार म्हणजे इकडे किती असणार 2 आणि इकडे किती असणार 2 आणि 2 4 आणि 1 5वी. मग इकडं विषम संख्या इकडे काय असणार 59. 59च्या अगोदर 57 ह्या दोन इकडे असणार. पुढच्या दोन कोणत्या असणार 63 आणि 65. तर त्यांनी काय म्हटलंय सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांमधील अंतर म्हणजे फरक विचारलाय. तर ह्या दोघांमधला फरक म्हणजेच 65 वजा 57. तर तो किती येतोय बघा फरक 8 येतोय. किती येतोय 8. मित्रांनो इथं आता या प्रश्नात बघा तुम्हाला कशा आता हा प्रश्न विचारलाय टॅक्स असिस्टंट 2015ला. मुलं हे असं करत बसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं जर तुमचं थोडी तुम्ही बुद्धी चालवली थोडी तर इथं काय म्हटलंय 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61. मग तुम्हाला हे सगळं करावं लागतंय बघा. कारण तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्याला कुठल्या तरी मास्तरनं शिकवलंय मधली संख्या म्हणजे सरासरी संख्या मांडल्या सूत्र न वापरता ही शॉर्टकट. पण या शॉर्टकट पेक्षा अजून कमी वेळात तुम्ही उत्तर काढू शकता. अजून कमी वेळात कसं काय काढू शकाल तुम्ही. तर त्यांनी काय म्हटलंय सर्वात मोठी व सर्वात लहान सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतला फरक आणि कसले 5 क्रमवार. आता इथं उत्तर आलं 8 बरोबर नाही. ऑप्शन नंबर 2 आलं उत्तर. तुम्ही ज्या संख्या आहेत एक्झॅक्ट त्याच संख्या काढल्या. सरासरी 61 दिली त्याप्रमाणे एक्झॅक्ट त्या संख्या काढल्या 57 59 61 63 65. पण जगातल्या कुठल्याही 5 क्रमवार विषम संख्या घ्या. मी काय म्हणतोय जगातल्या कुठल्याही 5 क्रमवार विषम संख्या घ्या आणि त्यातल्या सर्वात मोठ्या आणि लहान संख्येतला फरक हा 8च येतो. फिक्स 8च येतो. बघा आता कुठल्याही घ्या. मग मी काय करतो सर्वात लहान घेतो 1 पासून घेतो. 1 नंतर 3 5 7 आणि 9 ह्या 5 क्रमवार विषम संख्या आहेत बघा 1 2 3 4 5. पहिल्या आणि शेवटच्या किंवा लहान आणि मोठ्या 9 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे 8चा फरक आहे की नाही. किंवा मी अजून घेतो समजा पुढच्या घेतो की समजा 17 बघा 17 त्यानंतर 19 21 23 आणि 25. 1 2 3 4 5 संख्या झाल्या बघा. 17 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे बघा बरं. 17 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे 8चाच फरक आहे. तो 8चाच फरक येतो मित्रांनो. तो कधीच बदलत नाही. तो कधीही बदलत नाही. त्यामुळं लक्षात घ्या काही का प्रश्न असे असतात मग ते सरळ सेवेला येतील कंबाईनला येतील राज्य सेवेला येतील. काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नात तुम्ही जे शिकलाय त्याच्यामध्येच तुम्हाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तुमचा वेळ तिथं घालवला जाईल. लक्षात ठेवा. ओके. तर ह्या काही गोष्टी आपल्याला लहान मग त्या तुम्ही भावी अधिकारी आहे लक्षात ठेवा. आणि अधिकाऱ्याच्या लक्षात प्रत्येक गोष्ट ही त्यावेळी आलीच पाहिजे. म्हणजे पुढं काय एक्झॅक्ट तुम्ही म्हणणार आम्हाला त्यावेळी कसं समजणार समजायलाच पाहिजे. तेवढं तुमचं प्रॅक्टिस पाहिजे. तेवढी तुमची प्रगल्भता पाहिजे तरच तुम्ही अधिकारी होणार आहे. नाही तर तुम्ही उद्या PSI झाला आणि चोरी करणारा चोर जर तुमच्यापेक्षा हुशार असला तर तुम्ही PSI होऊन फायदा काय.
रोज चोर चोरी करणार आणि तुमच्या हातातून निसटून जाणार. तुम्ही चोरापेक्षा चालू असलं पाहिजे. तुम्ही चोरापेक्षा चालू असलं पाहिजे म्हणजे हुशार असलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्यावर तुमची प्रगल्भता तिथं दिसली पाहिजे. कोणाला? जे पेपर सेट करतायत त्यांना किंवा आयोगाला तुमची प्रगल्भता दिसणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, 90 ते 180 या अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2018 हा प्रश्न विचारलाय. आता इथं बघा सेम क्रमवार संख्याच आहेत. क्रमवार संख्या आहेत ना, तर ह्याच्यात कोण 80 आणि 160 आहे, इथं 90 आणि 180. मग एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, काय इथं तुम्ही आता सूत्र तुमच्या डोक्यात पाहिजे. सूत्र काय? तर क्रमवार संख्यांची सरासरी काय असते? पस अधिक शेष छेद 2 आपण शिकलोय. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. मग इथं पहिली संख्या काय आहे बघा 90 आणि शेवटची संख्या काय असणार 180. ह्यांची बेरीज इथंच करा. 98 किती 27, 270 भागिले 2. आणि इथं काय पहिली संख्या 80 आणि इथं 160, 16 8 किती 24 म्हणजे 240. यांची बेरीज 240 भागिले 2. ह्यांच्यात पेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे त्यांच्यातला फरक काढायचा, लक्षात ठेवा. कितीने जास्त आहे म्हणजे फरक काढायचे. इथं तुम्ही जर भाग दिला बे एक बे, इथं बे एक बे, बे त्रिक 6 उरले 1, बे पंचे 10, इथं बे एक बे, बे दुने 4 आणि 0. 135 आणि 120 मध्ये कितीचा फरक आहे हो? जर तुम्ही मायनस केलं इथं 135 आणि 120 मध्ये कितीचा फरक येतो? 15चा फरक येतो. किती येतो मित्रांनो? 15. म्हणजेच उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करायची, कारण आपल्याला माहिती आहे ना, बेस माहिती आहे आपल्याला. सुरुवातीला मी त्यासाठी म्हटलं की हे जे कॉन्सेप्ट आहे सरासरीची बेस आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते, पहिली गोष्ट. आणि ती मधली संख्या काढायची कशी? तर पस अधिक शेष छेद 2. पहिली संख्या अधिक शेवट संख्या ह्यांची बेरीज 270 भागिले 2. ह्यांची सरासरी कशी काढणार? पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही उत्तर काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी 40 आहे. इथं मात्र आता बघा, चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी 40 आहे, शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे, तर पहिला अंक कोणता? आता ह्याच्यात ना एक गोष्ट लक्षात ठेवा की एक गोष्ट कायम काय, तर इथं फॉर्म्युला आपला हा आहे, बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. हा बघा मॉडिफाईड फॉर्म्युला त्या सरासरीचा आपण केलेला हा फॉर्म्युला तुम्हाला इथं उपयोग येतो. कोणता? तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. काय म्हटलंय? 20 अंकांची सरासरी किती आहे? 20 संख्या आहे, त्यांची सरासरी 40 आहे. आणि शेवटच्या 19 अंकांची सरासरी किती आहे? 42 आहे. मग पहिला अंक कसा असणार माहिती आहे का? लक्षात ठेवा की पहिला अंक कोणता, तर लक्षात घ्या पहिला अंक बरोबर 20 अंकांची बेरीज. हे सुद्धा परीक्षेत लिहित बसायचं नाही, इथं तुम्हाला समजण्यासाठी मी 20 अंकांची बेरीज वजा शेवटच्या 19 अंकांची बेरीज. शेवटच्या 19 अंकांची बेरीज बघा, म्हणजे 20 अंकांच्या बेरजेतून जर शेवटचे 19 अंक वजा केले तर तुम्हाला पहिला अंक भेटणार आहे. मग 20 अंकांची बेरीज काय येणार मित्रांनो? 20 अंकांची बेरीज, तर 20 अंकांची बेरीज सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी किती आहे? 40 गुणिले एकूण संख्या 20 वजा शेवटच्या 19 अंकांची बेरीज कशी येणार? तर सरासरी शेवटच्या 19 अंकांची सरासरी किती आहे? 42 गुणिले 19. हा गुणाकार आणि वजाबाकी करायची विषय संपला. मग इथं बघा 4 दुने 8 आणि हे 2 शून्य 800 वजा 19 दुने 38 उरले 3, 19 चौक 76 आणि 3 79. तर लक्षात घ्या 800 तनं 798 गेलं किती राहतं? 2 राहतं. किती राहतं? 2. ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? नेक्स्ट, 5 निकालांची सरासरी 46 गुण आहे, त्यातील पहिल्या 4 निकालांची सरासरी 45 गुण आहे, तर 5व्या निकालात किती गुण असतील? आता मग इथं जे वापरले की नाही लक्षात ठेवा मित्रांनो, बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या, तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. 5 आता काय विचारलंय? 5वा निकाल. तर बघा
पाचवा निकाल किंवा पाचव्या निकालाचे गुण. पाचव्या निकालाचे गुण बरोबर काय असणार मित्रांनो, तर 5 निकालांची बेरीज वजा आता पहिल्या 4 निकालांची बेरीज. 5 निकालांच्या बेरजेतनं पहिल्या 4 निकालांची बेरीज काय करायला लागेल आपल्याला, मायनस करावी लागेल, बरोबर की नाही. मग 5 निकालांची बेरीज काय आहे बघा, सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी किती आहे 46 गुणिले 5 46 इंटू 5 मायनस पहिल्या 4 निकालांची बेरीज, पहिल्या 4 निकालांची सरासरी. पहिल्या 4 निकालांची सरासरी किती आहे 45 आहे. 45 गुणिले एकूण संख्या किती आहे तर 4च आहेत, 4 निकाल आहेत. मग इथं गुणाकार करा, 5 × 30 उरले 3, 5 × 20 आणि 3 23 वजा 4 × 5 20 उरले 2, 4 × 16 आणि 2 18 180. 230 मधून 180 गेले किती आलं मित्रांनो 50 आलं. किती आलं 50. ओके, तर ऑप्शन नंबर 1. ओके, नेक्स्ट जरा तुम्ही थोडा प्रयत्न करा बरं याचं. मी पाणी पितो तोपर्यंत. बघा 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी. आता इथं लक्षात ठेवा, इथं तुम्ही म्हणणार क्रमवार मूळ संख्या आहेत, तर नाही, मूळ संख्यांमध्ये क्रमवार नसतात त्या. कारण मूळ संख्यांमधला फरक क्रमवार संख्यांमध्ये फरक सारखा असतो. क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये 1चा फरक असतो, क्रमवार विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो, क्रमवार समसंख्यांमध्ये पण 2चाच फरक असतो. फरक समान असतील. आता 50 ते 70, 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान मूळ संख्या. आता बेसिकमध्ये मूळ संख्या मी 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तुम्हाला लिहून दिल्या होत्या. किती आहेत 25. तर बघा 50 पेक्षा मोठी पहिली मूळ संख्या कोणती असणार आहे तर 53. त्याच्यानंतर 59, त्याच्यानंतर 61, त्याच्यानंतर 67 आणि मग संपले 69 ही नाही. ओके, एवढ्याच संख्यांची बेरीज बघा भागिले एकूण संख्या 1 2 3 4, 4च आहेत, ही काय झाली त्यांची सरासरी होणार. मग इथं बेरीज करा, 3 आणि 9 12 आणि 1 13 आणि 7 20 ला 0 उरले 2, 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24 भागिले 4, 4 × 4, 4 × 24 आणि 0. उत्तर किती आलं 60. किती आलं 60, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न क्लर्क 2011 ला विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, क्लर्क 2015. तर हा एक नवीन वेगळा प्रकार आहे बघा. क्रिकेटवरती, धावांवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सचिनने 16 एकदिवसीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 17व्या सामन्यात त्याने 85 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3 धावांनी वाढली. तर त्याची 16व्या सामन्यापर्यंतची सरासरी किती. लक्षात ठेवा की 16, आता एकूण सामने किती खेळलेत त्यानं 17, त्यातल्या 16 एकदिवसीय सामन्यातली सरासरी काहीतरी असेल. आता 17व्या डावात त्याने किती धावा केल्या 85 धावा केल्या. त्यावेळेस सरासरी कितीनं वाढली 3 वाढली सरासरी. तर लक्षात ठेवा, जर सरासरी वाढत असेल ना, डायरेक्ट शॉर्टकट सांगतो तुम्हाला, म्हणजे एकूण डाव 17 आहेत ना, तर शेवटचा डाव सोडून इतर डावातील सरासरी, म्हणजे शेवट 17वा सोडून 16 डावाची सरासरी. आता इथे विचारली पण आपल्याला 16 सामन्यातली सरासरी, तर 16 सामन्यांची सरासरी लक्षात घ्या. याचे डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. 16 सामन्यांची सरासरी कशी काढायची तर लक्षात घ्या. तर त्याला किती, आता एकूण सामने किती आहेत, एकूण सामने घ्यायचे 17 बघा. किंवा एक गोष्ट, त्यानं 17व्या सामन्यात किती धावा केल्या 85 आणि बघा शेवटच्या डावात त्यानं केलेल्या धावा आहेत ना, त्यामधून काय मायनस करायचं माहिती आहे का. मायनस कधी कधी प्लस पण करावं लागतं. इथं जर सरासरी वाढली असेल तर वाढलेली कमी करायची मायनस, जर सरासरी कमी झाली ना तर प्लस करायचं, उलट करायचं. कमी झाली असेल तर ती वाढवायची. तर ह्या 85 धावा आहेत ना, तर एकूण शेवटच्या डावातील धावा इथं घ्यायच्या 85 आणि त्यातनं मायनस काय करायचं माहिती आहे का, एकूण डाव किती आहेत 17 गुणिले वाढलेली सरासरी किती आहे 3, एवढं करायचं. हे डायरेक्ट 16 सामन्यांची सरासरी येते. या एकूण शेवटच्या डावातील धावा वजा
एकूण डाव गुणिले वाढलेली सरासरी. मग इथं 85 गुणिले 17 त्रिक 51, 5 1 गेलं 4 आणि 8 5 गेलं 3. उत्तर किती आलं मित्रांनो? 34. संपलं. एवढंच करायचं आहे, डायरेक्ट उत्तर एका स्टेपमध्ये. काय करायचंय की शेवटच्या डावातील एकूण धावा वजा एकूण डाव गुणिले वाढलेली सरासरी. ही काय असते? शेवटचा सामना सोडून इतर सामन्यातली सरासरी असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. एका फलंदाजाने 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या, 13व्या डावात त्याने 64 धावा काढल्या, मुळे त्याची सरासरी धावसंख्या 2 ने कमी झाली. आता इथं कमी झाली आहे, लक्षात ठेवा, 2 ने कमी झाली. टॅक्स असिस्टंट 2016 प्रश्न आहे. तर 13व्या, आता विचारली कधी माहिती आहे का? 13व्या डावानंतरची सरासरी विचारली बरं का. पण आपल्याला कुठली काढता येते शॉर्टकटनं? शेवटचा डाव सोडून, एकूण डाव 13 आहेत, 13वा डाव सोडून, 13वा डाव सोडून म्हणजेच काय? तर 12 डावातील सरासरी आपल्याला काढता येते. 12 डावातील सरासरी, 12 डावातील सरासरी. आता 12 डावातील सरासरी कशी काढतो आपण? तर 13व्या डावातल्या धावा किती? 64. आता इथं कमी झाली का नाही? कमी झाली असली तर प्लस करायची, वाढवायची. कशी वाढवायची? तर एकूण डाव, एकूण डाव किती आहेत? 13 गुणिले सरासरीतला फरक किती, कितीनं कमी झाली का वाढली? 2 न. ओके, मग इथं बघा, हे 64 प्लस 13 दुने 26, मग 4 आणि 6 10, उरले 1, 6 आणि 2 8 आणि 1 9. ही 90 ही कधी झाली माहितीये का मित्रांनो? 12 डावातील सरासरी झाली. किती? 90. पण विचारली कधी? 13 डावानंतर. म्हणून बघा, 13व्या डावानंतरची सरासरी, 13व्या डावानंतरची सरासरी. 13व्या डावानंतर काय झालं? सरासरी 2 न काय झाली? कमी झाली. अगोदर सरासरी किती होती? 34. ती 2 न कमी होणार की नाही? बघा, ठीक आहे. आपल्याला विचारली, इथं पाठीमागे गेलं, 13व्या डावानंतरची सरासरी विचारली. तर 13व्या डावात 64 धावा काढल्यामुळे धावसंख्या, सरासरी धावसंख्या 2 न काय झाली? कमी. म्हणजे अगोदर 12 डावातली किती काढली आपण? 90 काढली की नाही? 90. ती 2 न कमी झाली. मग 90 - 2 म्हणजे किती होणार हो? 88. काय होणार? 88. कधी? 13व्या डावानंतर. 13व्या डावानंतरची सरासरी किती असणार आहे? 88 असणार. 88 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. तेच करायचे, फक्त 12व्या आपण काय, शेवटचा सामना सोडून इतर सामन्यातली सरासरी आपण शॉर्टकटनं काढू शकतो. आणि मग शेवटच्या सामन्यात काय झाले? वाढले असेल, कमी झाले, शेवटच्या डावानंतरची विचारली तर ते आपल्याला करता येते ऍड किंवा मायनस करून. ओके, नेक्स्ट. क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती, तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी? ASO मेन्स 2012ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता लक्षात ठेवा की पहिल्या 10 षटकात सरासरी किती होती? 3.2, म्हणजे पहिल्या 10 ओव्हर्समध्ये. म्हणून लक्षात घ्या, इथं मी काय करतो की पहिल्या 10 षटकातील एकूण धावा म्हणजे बेरीज, 10 षटकातील धावांची बेरीज. बेरीज, एकूण धावा किंवा बेरजेचा फॉर्म्युला काय असतो? सरासरी गुणिले एकूण संख्या. मग सरासरी किती आहे? 3.2 गुणिले एकूण संख्या किती? 10 षटक आहेत, 10 षटक आहेत. 3.2 गुणिले 10 म्हणजेच किती? 32. पहिल्या 10 षटकात 32 धावा केल्यात. तर त्यांनी काय म्हटलंय? उरलेल्या 40 षटकात, आता लक्षात घ्या, इथं उरलेल्या 40 षटकात 282 धावा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे टार्गेट 282च आहे. लक्षात ठेवा, त्यात 282 मधले ऑलरेडी पहिल्या 10 मध्ये किती झालेत? 32. म्हणून आता लक्षात घ्या, इथं शिल्लक धावा किती असणार माहिती आहे का? तर या 282 मधनं 32 वजा करा. आपण नेहमी क्रिकेट बघतो, IPL वगैरे बघतो, तर ते लक्षात ठेवा, इथं कॅल्क्युलेशन असंच असतं. 282 वजा 32 केलं तर 250. हे काय झालं? शिल्लक धावा. आणि शिल्लक षटके किती आहेत? 40 आहेत. किती आहेत?
40. मग त्यांनी काय म्हटलंय की करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी. तिथं बघा तुम्हाला ह्याच्यात स्क्रीनवरती दाखवतात की करंट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट. करंट म्हणजे सध्याचं चालू धावसंख्या सरासरी आणि रिक्वायर्ड म्हणजे आवश्यक धावसंख्या सरासरी. म्हणजे आपल्या इथं रिक्वायर्ड रन रेट काढायचे आहे. मग आवश्यक सरासरी लक्षात ठेवा. आवश्यक सरासरी बरोबर काय असतं माहिती आहे का? आवश्यक सरासरी धावा ज्या काढायच्यात आपल्याला बरोबर काय असतं? शिल्लक धावा भागिले शिल्लक षटके म्हणजे शिल्लक ओव्हर्स. शिल्लक धावा किती आहेत मित्रांनो? 250 आणि शिल्लक षटके किती आहेत? 40. शून्याला शून्य गेलं, 4 एके 4, 4 सक्क 24, उरले 1, इथं घेतला पॉइंट, इथं घेतले 0, 4 दुने 8, उरले 2, पुन्हा घेतले 0, 4 पंचे 20. किती आलं मित्रांनो? 6.25. किती आलं? 6.25 म्हणजे 6.25चं रिक्वायर्ड रन रेट पाहिजे. ऑप्शन नंबर 1. येते लक्षात? काही अवघड नाही मित्रांनो, याच्यात काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न बघा. PSI मुख्य 2012ला एक दिवसीय 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या, परंतु एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी किती? लक्षात घ्या, इथं इतर सामन्यातील आपण काय करतो माहितीये का? शून्यावर बाद झाला म्हणून सामना सोडत नाही, पण इथं हा शब्द खूप महत्वाचा आहे. इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी विचारली. मग लक्षात ठेवा, इतर सामन्यातील सरासरी धावा बरोबर काय असतं माहिती आहे का? तर इतर सामन्यातील धावा भागिले इतर सामने. इतर म्हणजे कुठले? जो शून्यावर बाद झालाय तो सोडून इतर, असा त्याचा अर्थ आहे. मग इतर सामन्यातल्या धावा त्याच्या किती आहेत? 1425. आणि शून्यावर बाद झालेला सामना सोडून इतर सामने किती आहेत? 19. टोटल 20 सामने आहेत, पण इतर सामन्यातील धावांची सरासरी विचारली. इतर म्हणजे कुठलं? तर शून्यावर बाद झालेला सामना सोडून इतर. त्यामुळे इथं 1425 भागिले 19 येतं. 19 एक 19, 19 7 133, 142 मध्ये 133 गेलं, 9 उरले, त्याच्यावर घेतले 5 आणि 19 पंचे 95. तर उत्तर किती आलं मित्रांनो? 75. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 75. आलं लक्षात? नेक्स्ट. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धावसंख्या 97 आहे. 5 डावातील सरासरी धावसंख्या किती आहे? 97. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, तर कुठल्याही एका डावात त्याची जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल? PSI पूर्व 2013चा हा प्रश्न आहे. हा प्रश्न थोडासा लॉजिकल, आपल्याला थोडं डोकं जास्त वापरावं लागते, लवकर लक्षात येत नाही. हा प्रश्न थोडा गोंधळात टाकणारा प्रश्न वाटतो आपल्याला. तर काय म्हटलंय त्यांनी? 5 डावातील त्याच्या सरासरी धावसंख्या किती आहेत? 97. मग बघा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. मग 5 डावातील त्याच्या एकूण धावा, 5 डावातील त्याच्या एकूण धावा काय करणार आपण? सरासरी गुणले एकूण संख्या. 5 डावातील सरासरी किती आहे? 97 गुणले एकूण डाव किती आहेत? 5. मग इथं 5 7 35, उरले 3, 5 × 45 आणि 3 48. मग त्याच्या 5 डावातील एकूण धावा किती आहेत? 5 डावातील एकूण धावा 485 आहेत. पण त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे का? कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. 82 पेक्षा कमी त्यानं केल्याच नाहीत. तर कुठल्याही एका डावात त्याची जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल? आता बरं, त्यानं कमीत कमी धावसंख्या किती केली? 82 पेक्षा कमी कुठल्याही डावात नाहीत. मग आपण काय समजू? 5 डाव आहेत ना, त्यातल्या 4 डावात त्यानं कमीत कमी धावसंख्या केली असं समजू, म्हणजे उरलेल्या एका डावात त्याच्या जास्तीत जास्त धावा असतील. कमीत कमी त्यानं किती केल्या? 82 पेक्षा कमी कुठल्याही डावात नाही. मग समजा की, म्हणून आता इथं मी काय करतो? 4 डावातील त्याच्या कमीत कमी
कमीत कमी धावा. कमीत कमी धावा किती असणार? तर कमीत कमी एकूण धावा किती असणार? तर 4 डावात त्यानं 82 केले असं पण समजू. म्हणजे 4 गुणिले 82. तर इथं 4 दुने 8 आणि इथं 4 8 32. मग 4 डावात त्यानं कमीत कमी जरी धावा केल्या असल्या, कारण 82 पेक्षा कमी त्यानं कुठल्याही डावात धावा केल्या नाहीत, तर कमीत कमी त्याच्या किती असतील? 328 4 डावातल्या. एकूण धावा किती आहेत? 485. बरोबर. आणि कमीत कमी 328. मग आता हे 4 डावातल्या धावाल्या, मग उरलेल्या एका डावातला ह्या 328 आणि 485 मधला जो फरक आहे तो काय काय असणार? उरलेल्या एका डावातल्या जास्तीत जास्त धावा. म्हणून बघा की एका डावातील कोणत्याही एका डावातील त्याच्या जास्तीत जास्त धावा ते काय असणार? तर 5 डावातल्या धावा किती आहेत? 485 वजा 4 डावातल्या धावा 328. म्हणजे 5 15 8 गेलं 7, 7 2 गेलं 5 आणि 4 3 गेलं 1. किती आलं मित्रांनो? 157. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 157. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळेल तर सरासरी 11 येते. तर शिक्षकाचे वय किती? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे शॉर्टकट आहे. इथं डायरेक्ट तुम्हाला सांगतो. डायरेक्ट शिक्षकाचे वय डायरेक्ट कसं काढायचं तुम्हाला सांगतो बघा. तर आता काय म्हटलंय? एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या, इथं एकूण लोक घ्यायचे पहिल्यांदा. एकूण लोक, तर एकूण लोक मुलं 40च घेतात नाही. आता शिक्षक काय लोकांमध्ये येत नाही का? तो पण लोकांमध्ये येतो ना, तो माणूसच आहे. शिक्षक काय घोडा असणार आहे, बैल असणार आहे का? माणूसच असणार आहे ना. त्यामुळे 40 विद्यार्थी प्लस एक शिक्षक, एकूण लोक किती आहेत? 41 गुणिले बघा, एकूण लोक गुणिले वाढलेली सरासरी. आता बघा किती होती सरासरी पहिली? 10 वर्ष. ती किती झाली? 11. 10 ची 11 झाली म्हणजे कितीनं वाढ झाली? 1 न वाढ झाली एका वर्षात घ्यायचं बघा. आणि प्लस ह्याच्यात प्लस काय करायचं फक्त माहिती आहे का? विद्यार्थ्यांची सरासरी किंवा पूर्वीची सरासरी. विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? फक्त विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 10 प्लस 10. संपला विषय. बघा 41 into 1 plus 10. दॅट्स द फायनल आन्सर. बघा 41 अधिक 10 किती होणार? 51 वर्षे. म्हणजे मास्तरचं वय किती झालं? 51 वर्षे. हाफ सेंचुरी मारली म्हणायचं. ओके, सिंपल. बघा किती कॅल्क्युलेशन आहे? एवढंच कॅल्क्युलेशन. काय करायचे पुन्हा एकदा सांगतो. शिक्षकाचं वय बरोबर एकूण लोक गुणिले वाढलेली सरासरी प्लस विद्यार्थ्यांची सरासरी. विषय संपला. वर्षात असेल तर वर्षातच घ्यायचं. ओके, वर्षात असेल तर वर्षातच घ्यायचं. समजा वर्षाचं महिन्यात किंवा याच्यात दिलं तर त्याचं रूपांतर वर्षात तुम्हाला करावं लागतं. पुढचा प्रश्न काय बघा. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले. तर नावाड्या, आता इथं शिक्षकाच्या ऐवजी फक्त नावाड्या आला आणि वयाच्या ऐवजी वजन आलं. मग बघा इथं काय येणार माहिती आहे का? तर नावाड्याचे वजन बरोबर काय येणार बघा? नावाड्याचं वजन बरोबर एकूण लोक. मुलं किती आहेत? 25 मुलं आणि नावाडी आहे. असं किती झाली? 26 गुणिले वाढलेली सरासरी. किती होती सरासरी अगोदर? 22 होती. ती किती झाली? 24. कितीनं वाढली? 2. प्लस मुलांची सरासरी. मुलांची सरासरी किती आहे? नावेत 22 किलोग्रॅम सरासरी वजनाची म्हणजे 22 आहे. संपला विषय. बघा एवढंच कॅल्क्युलेट. 26 दुने किती? 52 अधिक 22 बरोबर 74 kg. किती आलं? 74 kg. नावाड्याचं वजन किती येणार? 74 किलोग्रॅम. ऑप्शन नंबर 3. किती सोपं आहे बघा, काहीच अवघड नाही याच्यात. ओके, नेक्स्ट.
एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्ष 5 महिने आहे. आता इथं बघा 11 वर्ष 5 महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्ष झाली. तर शिक्षकाचे वय किती? आता इथं बघा शिक्षकाचे वय, शिक्षकाचे वय बरोबर एकूण लोक किती आहेत? 60 मुलं आहेत आणि शिक्षक एक, असे 61 गुणिले. आता लक्षात घ्या एकूण लोक गुणिले आपल्याला काय करावं लागतं? वाढलेली सरासरी. आता 11 वर्ष 5 महिन्याची 12 वर्ष झाली म्हणजे किती वर्ष वाढली? तर वर्ष नाही वाढली, 7च महिने वाढले. तर लक्षात ठेवा 7 महिने. ओके, इथं बघा 7 महिने. महिन्याचं वर्षात रूपांतर करताना काय होतं माहिती आहे का? भागिले 12. 7/12 वर्ष होतं. लक्षात ठेवा किती होतं? 7/12 वर्षे. म्हणजे इथं काय झालं माहिती आहे का? 7/12. कारण महिन्याचं वर्षात एका वर्षात 12 महिन्याचा म्हणून महिन्याला जर 12 भागलं तर वर्षात रूपांतर होतं. आता प्लस विद्यार्थ्यांची सरासरी. आता विद्यार्थ्यांची सरासरी किती? 11 वर्ष 5 महिने. म्हणजे इथं लक्षात ठेवा 11 वर्ष 5 महिने म्हणजे 5/12. 11.5/12 असं येतं. लक्षात ठेवा ही काय झाली? विद्यार्थ्यांची 11 वर्ष 5 महिने याचं लक्षात ठेवा. मग हे 12 गुणिले 11 केलं तर जर तुम्ही केलं तर 132 येतं. 132 आणि 5 137. 137/12. मग इथं प्लस 137/12. मग आता तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 7 एक्के 7 बरोबर, 7 सक्क 42/12 अधिक 137/12. यांचं जर केलं तर बेरीज 12 एकदा समान येतो. 7 आणि 7 14 उरले 1. 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि इथं 1 आणि 4 5. इथं 12 न भागलं तर 12 एके 12 12 चोक 48. 48 आणि 8 56. इथं 8 घेतलं 84 होतं. 12 7 84. तर उत्तर किती आलं मित्रांनो? 47. शिक्षकाचं वय किती आलं? 47 वर्षे. ऑप्शन नंबर 1 47 इयर्स. ओके, इथं फक्त हे जर महिन्यात वगैरे असं दिलं, हा प्रश्न विचारलाय ASO ला विचारलेला आहे अगोदर, महिन्यात वगैरे दिलं वय तर ते तुम्हाला पूर्ण वर्षात करून घ्यावं लागतं. महिन्याचं रूपांतर वर्षात करताना भागिले 12 होतं. ओके, नेक्स्ट. एका विद्यार्थ्याला गणित व इंग्रजी विषयात सरासरी 81 गुण मिळाले. इंग्रजी व शास्त्रात सरासरी 78 गुण मिळाले. तसेच शास्त्र व गणितात सरासरी 93 गुण मिळाले. तर त्याला गणितात किती गुण मिळाले? हे स्टेप पूर्व 1996चा प्रश्न आहे. आता तुमचा जन्म पण त्यावेळेस झाला नसेल बरोबर की नाही, बऱ्याच जणांचा. तर या स्टेप पूर्व 1996चा प्रश्न आहे. मग आता तुम्ही म्हणणार एवढा जुना प्रश्न का घेतला? तर या टाईपचे प्रश्न पुन्हा आलेत म्हणून 96चा जुना प्रश्न घेतलाय. तर लक्षात घ्या इथं मी लिहितो विषय, विषय आणि सरासरी. आता लक्षात घ्या इथं गणितला मी यम म्हणतो, इंग्रजीला ई म्हणतो आणि इथं शास्त्राला यस म्हणतो. 3 विषय आहेत लक्षात ठेवा. तर गणित आणि इंग्रजी लक्षात घ्या इथं गणित आणि इंग्रजीचे किती आहेत? सरासरी 81 गुण. त्यानंतर इंग्रजी आणि शास्त्र इंग्लिश अँड सायन्सचे किती गुण आहेत? 78. आणि त्यानंतर शास्त्र व गणित सायन्स अँड मॅथ्स यांचे किती आहेत? 93 गुण आहेत. तर विचारलेत कुणाचे आपल्याला? मॅथेमॅटिक्स गणितातले गुण, गणितात म्हणजेच मॅथेमॅटिक्सचे गुण विचारले. तर मॅथेमॅटिक्सचे गुण कसे काढायचे बघा. यम बरोबर साधी सोपी पद्धत. जिथं जिथं यम आहे इथं यम आहे आणि इथं यम आहे. जिथं जिथं यम आहे ना त्यांची बेरीज करायची. 81 प्लस 93. आणि ज्याच्यात यम नाही बघा हे प्लस हे प्लस आणि ज्याच्यामध्ये मॅथ्स नाही ना त्याला मायनस करायचं. संपला विषय. -78. मग इथं काय झालं बघा 1 आणि 3 4 1 आणि 3 4 आणि 8 आणि 9 17 174 वजा काय येणार 78. मग हे वजाबाकी 14तून 8 गेले 6 आणि इथं 16तून 7 गेले 9. उत्तर किती आलं 96.
ऑप्शन नंबर 3 संपला विषय. ओके. नेक्स्ट, जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे. बघा सेम ए अँड बी, इथं घटक आणि इथं सरासरी लक्षात घ्या. तर ए आणि बी ची सरासरी किती आहे? 20 आहे. त्यानंतर काय म्हटलंय? बी व सी यांची सरासरी आहे. बी आणि सी ची सरासरी किती आहे? 19. आणि सी आणि ए ची सरासरी किती आहे? 21. तर ए ची किंमत विचारली. आता पी एस आहे बघा 2013 ला पुन्हा प्रश्न त्याच सेम. तर ए ची किंमत विचारली तर जिथं जिथं ए आहे त्याला काय करायचं? प्लस, आणि ज्याच्यात ए नाही त्याला काय करायचं? मायनस. सो ए इज इक्वल टू 20 अधिक 21, 20 अधिक 21 वजा 19. तर बघा 20 आणि 21 किती होतं? 41 वजा 19. 41 मग 11तून 9 गेलं 2 आणि 3तून 1 गेलं 2. उत्तर किती आलं? 22. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. संपला विषय. बघा म्हणजे ताण घेण्यासारखं असं काहीही नाही. ओके, पुढच्या प्रश्नाला तुम्ही प्रयत्न करा बरं थोडा. ओके बघा 50 संख्यांची सरासरी 40 आहे, परंतु त्यात एक संख्या 42 ऐवजी 17 घेण्यात आली, तर वास्तव सरासरी किती? आता एक गोष्ट इथं डायरेक्ट तुम्हाला सांगतो, मूळची सरासरी किती आहे? 40 आहे. आता एक संख्या काय झाली? 42 ऐवजी 17 घेतली. 42 ऐवजी काय घेतली? 17. म्हणजे 42 खरी संख्या 42 आहे, 17 म्हणजे इथं कमी झाली का वाढली? तर चुकून सरासरी कमी केली, म्हणजे ती वाढवायला पाहिजे. तर ती बघा वाढ, त्या सरासरीतील वाढ मी डायरेक्ट सांगतोय तुम्हाला, सरासरीतील वाढ बरोबर कशी? वाढ कशामुळं? 42 ऐवजी 17 घेतली, म्हणजे संख्या घ्यायची होती 42 पण घेतली किती? चुकून 17, म्हणजे कमी केली. काशी केली? कमी करण्याची. म्हणजे कमी केली ती वाढवायला पाहिजे ना. ती कितीनं वाढवणार? सरासरीतील वाढ. डायरेक्ट शॉर्टकट सांगतो, सरासरीतील वाढ कशी काढणार तुम्ही? सरासरीतली वाढ तर बघा ह्या दिलेल्या संख्यांमधली ह्यात फरक, सरासरीतला वाढ किंवा सरासरीतला फरक, मग ह्या दोन संख्यांमधला फरक घ्यायचा. म्हणजे 42 वजा 17 आणि त्याला भागिले काय करायचं? फक्त एकूण संख्या. एकूण संख्या किती येतो? 50. ही डायरेक्ट सरासरीतली वाढ होणार. गोष्ट लक्षात ठेवा. 42 मधनं 17 गेलं, 12तून 7 गेलं 5 आणि 3तून 1 गेलं 2 भागिले 50. 25 एके 25, 25 दुने 50, 1/2 म्हणजेच 0.5. कितीनं वाढणार? 0.5 न सरासरी वाढणार आहे. 0.5 न. मूळची सरासरी किती आहे? चुकलेली सरासरी किती आहे? 40 आहे. किती आहे? चुकलेली सरासरी किती आहे मित्रांनो? 40. मग बरोबर करायचं असेल तर कितीनं वाढ करायला पाहिजे? 0.5 न. म्हणून अचूक सरासरी, अचूक सरासरी बरोबर 40 अधिक 0.5 म्हणजेच 40.5. म्हणजेच काय आलं मित्रांनो? ऑप्शन नंबर 2. संपला विषय. ओके, नेक्स्ट सेम आहे बघा. 16 वस्तूंचे सरासरी वजन 42, मूळचं 42 आहे. पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 ऐवजी 24 आणि 16 भरले. आता लक्षात घ्या, 34 अधिक 26, 34 अधिक 26 यांची बेरीज किती होते? 4 आणि 6 10 आणि 3 आणि 2 5 आणि 1 6, 60 होते. आणि ह्यांची बेरीज किती होती? ह्यांची बेरीज तर 4 आणि 6 10 आणि 2 आणि 2 4, 40 होते. बघा आता सरासरी ह्या दोन संख्यांऐवजी ह्या दोन संख्या म्हणजे 60 ऐवजी 40 झाली, म्हणजे कमी केली. आता वाढवली पाहिजे, पुन्हा वाढवलीच पाहिजे, म्हणून पुन्हा इथं सरासरीतली वाढच येणार. लक्षात ठेवा, सरासरीतील वाढ, सरासरीतील वाढ ती कशी असणार? लक्षात ठेवा. तर ह्या दोघांमधला फरक म्हणजे काय? 60 आणि 40 मधला फरक भागिले एकूण संख्या. एकूण किती वस्तू आहेत इथं? 16 वस्तू आहेत, भागिले 16. तर बघा 60 आणि 40 मध्ये
20चा फरक भागिले 16. मग इथं काय आलं 16 एक्के 16, इथं 16 एक्के 16 उरले 4, इथं घेतला पॉईंट घेतला, इथं घेतले 0, 16 दुने 32, 40 मधनं 32 गेलं 8 उरलं, पुन्हा घेतले 0, 16 85. म्हणजे काय झालं इथं बघा 1.25. सरासरीतील वाढ किती असणार 1.25. ओके, मूळची सरासरी किती आहे 32, म्हणून अचूक सरासरी बरोबर मूळची सरासरी 32 अधिक 1.25. 32 आणि सव्वा किती 33, म्हणजे 33.25, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट काय प्रश्न बघा. नल्लूची प्रत्येक विषयाची सरासरी 69 आहे. जर त्याने 3 भाषा विषयात प्रत्येकी 10 गुण जास्त घेतले आणि गणितात 6 गुण जास्त मिळवले तर त्याची सरासरी 72 झाली असती. नल्लू परीक्षेत किती विषयांना बसला हे दर्शवणारा पर्याय निवडा. ASO 2016 ला प्रश्न आहे बघा. प्रत्येक विषयाची सरासरी त्याची ऑलरेडी किती आहे, मूळची सरासरी 69 आहे. 69 आहे. जर त्यानं 3 भाषा विषयात प्रत्येकी 10 गुण जास्त, बघा वाढलेले गुण 3 भाषा विषयात 10 गुण म्हणजे 3 गुणिले 10 आणि गणितात 6 गुण जास्त मिळवले असते अधिक 6, म्हणजे 3 10 30 अधिक 6 बरोबर किती गुण, ते 36 गुण जास्त झाले. 36 गुण जास्त मिळवले असते तर त्याची सरासरी किती झाली असती 72 झाली असती. आता लक्षात ठेवा 36 गुण जास्त झाल्यामुळं सरासरी 72 झाली असती. म्हणजे सरासरी कितीनं वाढली असती 3 वाढली असती. तर बघा वाढलेले गुण आणि वाढलेली सरासरी किती असणार 72 वजा 69 म्हणजेच 3 असणार आणि हे 36 आहे. बरोबर का. म्हणून बघा एकूण विषय सिंपल, एकूण विषय त्याचे वाढलेले गुण किती आहेत 36 भागिले वाढलेली सरासरी किती आहे 3, मग किती येणार 12. एकूण विषय किती येणार मित्रांनो 12. ऑप्शन नंबर 4. ओके, समजलं. नेक्स्ट आता बघा संपादन चाचणीतील विद्यार्थ्यांच्या गटाची सरासरी 62 आहे. उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी 89 असून नीचांकी गुण प्राप्त करणाऱ्या 25% विद्यार्थ्यांची सरासरी 36 आहे. उरलेल्या मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दर्शवणारा पर्याय निवडा. STI मेन्स, STO नाही बरं का, STI आहे. STI मुख्य परीक्षा 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. आता इथे हे एकतर ना संख्या जी दिली ती टक्केत दिली, टक्के 20% 25%. आता अशा टक्के दिली ना तर मी काय करतो, समजा मनातली मनात काय समजायचं, एकूण विद्यार्थी बरोबर किती समजायचे आपण 100. एकूण विद्यार्थी किती समजायचे 100 आहेत असं आपण समजू. हे लक्षात ठेवा. एकूण विद्यार्थी 100 का तर टक्केत दिलंय. मग आता तुम्हाला सांगतो हे 20 आणि 25 किती झाले 45, खाली किती राहिले 55 विद्यार्थी. आणि विचारलं काय मग उरलेल्या मधल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दर्शवणारा. उरलेल्या म्हणजे किती 20 आणि 25, 100 मधनं 20 अधिक 25 म्हणजे किती झाले हो 45. म्हणजे उरलेले किती असतील 100 मधनं 45 गेले किती 55. म्हणून मी डायरेक्ट आता इथे घेतो बघा की 55 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किंवा सरासरी गुण म्हणण्यापेक्षा 55 विद्यार्थ्यांचे आपण एकूण गुण, 55 विद्यार्थ्यांचं एकूण गुण पहिलं काढू. कसं काढणार 55 विद्यार्थ्यांचं एकूण गुण, तर लक्षात घ्या 100 विद्यार्थ्यांचं एकूण गुण, 100 विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमधलं नाही ह्या 45 म्हणजे 20 आणि 25 100 विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमधनं
ह्या 45 विद्यार्थ्यांचं एकूण गुण वजा केलं तर 55 विद्यार्थ्यांचं एकूण गुण मिळतील की नाही आपल्याला. मग 100 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे, संपादन चाचणीतील गटाची अख्ख्या म्हणजे 100 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे, 62. मग सरासरी 62 गुणिले एकूण विद्यार्थी 100 वजा. आता हे 100 विद्यार्थ्यांचे एकूण गुण झाले, त्यातनं मी काय करतो, ह्या 20% आणि 25% विद्यार्थ्यांचं गुण मायनस, म्हणजे 20 आणि 25 किती, 45. म्हणजे 20% विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी किती आहे, 89 गुणिले एकूण विद्यार्थी 20 प्लस 25% विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे, 36 गुणिले 25. हे एवढं केल्यानंतर या 55 विद्यार्थ्यांचं एकूण गुण मिळतील बरं का आपल्याला. आणि पुन्हा मग त्यांची आपल्याला काय करायचे, सरासरी काढायची आहे. मग बघा हे 62 गुणिले जर 100 केलं तर काय होतं मित्रांनो, 6200 वजा हे शून्य आहे असं घेतो, इथं हे शून्य आहे असं घेतो आणि 92 18 उरले 1 82 16 आणि 17 प्लस इथं 25 सक्क 150 उरले 15 25 75 आणि 15 90. ओके, तर इथं बघा 6200 वजा ह्या दोघांची बेरीज 0 आणि 0 0, 8 आणि 0 8, इथं 7 आणि 9 16 उरले 1 1 आणि 1 2, इथं 2, म्हणजे 6200 2680 वजा करायचे. म्हणजे 55 विद्यार्थ्यांची एकूण गुण किती येणार मित्रांनो, त्यांची वजा बाकी. 0तून 0 गेले 0, 10तून 8 गेले 2, इथं 11तून 6 गेले 5, 11तून 6 गेले 5 आणि इथं 5तून 2 गेले 3, 3520. हे 55 विद्यार्थ्यांचे एकूण गुण आले, पण त्या उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आपल्याला विचारले. म्हणून हे 55 विद्यार्थ्यांची सरासरी, 55 विद्यार्थ्यांची सरासरी बरोबर त्यांचे एकूण गुण. एकूण गुण किती आहेत मित्रांनो, 3520 भागिले एकूण संख्या 55. तर आता 5 न भाग जातोय की नाही, इथं 5 एक्के 5 5 एक्के 5, इथं 5 7 35 5 0 0 आणि 5 चौक 20, म्हणजे किती आलं बघा, इथं पुढं 704 भागिले 11, 704 भागिले 11 म्हणजे 11 एक्के 11, 11 सक्क 66 उरले 4 11 चौक 44, किती आलं 64. किती आलं मित्रांनो, 64, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे. 120 सेमी सरासरी उंची असणाऱ्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश घेतला. आता वर्गाची सरासरी उंची काय, ASO मुख्य 2011 विचारलेला प्रश्न आहे. आता बघा पुन्हा तसा सेम प्रश्न आहे. पहिले किती आहेत, 20 विद्यार्थी आणि त्यांची सरासरी उंची किती, 105. पुन्हा 120 सेमी सरासरी उंची असणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मग सुरुवातीचे 20 विद्यार्थी नंतरचे 10, एकूण झाले 30 विद्यार्थी आणि त्यांची सरासरी काढायची आहे. मग लक्षात घ्या, मी इथं 30 विद्यार्थ्यांची सरासरी उंची बरोबर काय असणार माहिती आहे का, 30 विद्यार्थ्यांची एकूण उंची भागिले एकूण विद्यार्थी 30. आता 30 विद्यार्थ्यांची एकूण उंची कशी काढणार, तर पहिल्या 20 विद्यार्थ्यांची एकूण उंची काढावी. एकूण उंची म्हणजे बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. मग 20 विद्यार्थ्यांची एकूण उंची काय असणार, त्यांची सरासरी किती आहे, 105 गुणिले एकूण संख्या 20 प्लस उरलेल्या 10 विद्यार्थ्यांची एकूण उंची कशी काढणार, त्यांची सरासरी किती, 120 गुणिले एकूण संख्या 10 आणि भागिले 30 आहे, ते तसंच येणार. आणि मग आता बघा इथं 105 हे 0 आहे असं घेतलं, 105 दुप्पट 210 प्लस 120 10 पट 1200 भागिले 30, यांची बेरीज केली तर हे 2 0 हे 2 0 आहे असंच येणार. 1 आणि 2 3 आणि 2 आणि 1 3, 3300 भागिले 3, तर किती आलं, सॉरी 3300 भागिले 30. ओके, शून्याला शून्य कटलं, 3 1 3 3 1 3 3 1 3 आणि हे 0, किती आलं मित्रांनो, 110. किती आलं, 110. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 110 सेमी. संपला विषय. बघा काही अवघड नाही. बेस तुमचा जर बेस चांगला असेल ना, ह्याच्यामध्ये ताण घेण्यासारखं काहीच नाही. पुढचा प्रश्न बघा काय,
ए बी सी डी आणि ई हे 5 क्रमाने येणारे विषम अंक आहेत तर त्यांची सरासरी काय होईल? कोणकोणते अंक आहेत? ए बी सी डी आणि ई हे 5 क्रमाने येणारे विषम अंक आहेत. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, प्रश्न कशाला विचारला? ASO मुख्य 2011ला क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते. मधली संख्या काय असणार? इकडल्या 2 सोडल्या, इकडल्या 2 सोडल्या, हा बदली संख्या. ही काय असणार? तर सरासरी. क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते. आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे तर त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काय असेल? आता बघा इथं हा ASO मेन्स 2020 ला आलेला प्रश्न आहे. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. 103 म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 103 ही काय झाली? मधली संख्या. आता 9 संख्यातली एक संख्या गेली, राहिल्या 8. म्हणजे इकडं 4 असणार आणि इकडं 4 असणार. तर त्यांनी काय म्हटलंय? त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी. सर्वात मोठ्या 2 संख्या मग इकडे मोठ्या करत जायचं. विषम आहेत बरं का, विषम. 103 नंतरची विषम संख्या काय असणार? 105, 107. 4 संख्या घ्यायच्या तिकडं, लक्षात ठेवा. इकडं मागे 4. मागच्यांचा विषय आपल्याला घ्यायचाच नाही, आपल्याला मोठ्याच जायचं. 105, 107, 109 आणि 111. 1 2 3 4. आणि त्यातलं काय विचारलंय? सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी. तर तुम्हाला ह्या 2 संख्यांची सरासरी, क्रमवार विषम संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते. मग 109 आणि 111च्या दरम्यान कोणती संख्या असते हो? कोणती संख्या असते? 110. तर ही त्या मोठ्या 2 संख्यांची सरासरी किती असणार? 110. जास्त ताण घ्यायची गरज नाही. 2020च्या ASO मुख्य परीक्षेला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. एक गोष्ट PSI मुख्य परीक्षा 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. काय म्हटलंय? 3 वर्षांच्या अंतराने, अंतर समान आहे, 5 मुलांच्या वयांची बेरीज. आता लक्षात घ्या, म्हणून आता अंतर सेम आहेत की नाही 3-3 वर्षाचं, म्हणजे क्रमवार संख्या आहेत. मग त्यांची आपण मधली संख्या काढू. किती? एकूण मुलं किती आहेत? 5 मुलं. त्यातलं मधली म्हणजेच काय? तर सरासरी आपण काढू. सरासरी बरोबर, सरासरी म्हणजेच मधली संख्या, म्हणजे 5 जणांमधली मधली संख्या. तर कारण क्रमवार आहेत, सरासरी बरोबर काय असते? एकूण बेरीज. बेरीज दिली की त्यांनी 50 भागिले एकूण संख्या 5. लक्षात ठेवा, ही झाली सरासरी. मग किती येणार? 50 भागिले 5 तर 10. लक्षात घ्या. आता हे 10 जे आहे का नाही, 10 वर्षाचं पोरग मधलं आहे. म्हणजे इकडं 2 पोरं असतील आणि इकडं 2 मुलं आणि इकडं 2 मुलं, असे 4 आणि ते 5. बरं, त्यांच्यात फरक किती आहे मित्रांनो? 3-3 वर्षाचा. म्हणजे मधला जे मधला आहे, 5 मधलं जे मधलं मुलगा आहे, मधला भाऊ त्यांच्यातला, त्याचं वय 10 वर्ष आहे. आपल्याला विचारलंय काय? सर्वात लहान मुलाचं. म्हणजे इकडचे लहान करत जायचं, 3 न कमी करत जायचं लहान. 10 वजा 3 7. 10 वजा 3 किती येणार? 7. 7 वजा 3 4. तर हे झालं सर्वात लहान मूल. हे झालं सर्वात लहान मुलाचं वय किती आलं? 4 वर्ष. संपला विषय. काय अवघड व्हायच्यात? जास्त ताण घ्या. हे बघा बेसिक आहे, जे आपण सुरुवातीला घेतले तेच परीक्षेला प्रश्न त्याच्यावरतीच विचारले जात आहेत. आता बघा, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. आता वाढते म्हटल्यानंतर ती कमी करावी लागणार आहे. तर 19व्या डाव्यानंतर त्याची सरासरी. आता 19व्या डावात म्हटलंय म्हणजे आपल्याला कुठल्या तर शेवटचा डाव सोडून इतर डावातली सरासरी आपल्याला काढता येते. बघा, 18 डावातील सरासरी ह्याची शॉर्टकट आपण बघितलेली. काय बघितलेली? तर 19व्या डावातील धावा किती आहेत? 98. 19व्या डावातील धावा 98. आता इथं वाढते म्हणजे कमी करावं लागणार आहे. मायनस एकूण डाव किती आहेत? 19 गुणिले कितीनं वाढली? 4. तर बघा इथं 98 वजा 19 चोक 76. ही वजा बाकी जर केलं तर 8तून 6 गेले 2 आणि 9तून 7 गेले 2. म्हणजे लक्षात घ्या, 18
डावातील सरासरी जे आहे ती किती आहे 22 आहे. 18 डावातील सरासरी किती आहे 22. पण विचारली कुठली आपल्याला तर 19व्या डावानंतरची सरासरी बघा. म्हणून बघा 19व्या डावानंतरची सरासरी आपल्याला विचारली. 19व्या डावानंतरची सरासरी. मग 19व्या काय म्हटलंय बघा. 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी कितीनं वाढते 4 वाढते. म्हणजे अगोदर 18व्या डावात किती त्या 22 ती कितीनं वाढणार 4. मग इथं 22 + 4 बरोबर किती झालं मित्रांनो 26. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असणार 26. 26 ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 26. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. जरा थोडा हा सीसॅटला विचारलेला प्रश्न आहे. एमपीएससी सीसॅट 2021ला. ए बी सी व डी या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्ष आहे. डी चे वय निश्चित करा. डी चं वय निश्चित करायचे. यांचे सरासरी वय किती आहे 30 आहे चौघांचं. ओके. आणि विधाने म्हणजे त्यासाठी विधान काय दिलेत बघा. ए व सी यांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. दुसरं विधान काय आहे डी ही व्यक्ती ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आता बघा डी ही व्यक्ती ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आपल्याला कुणाचं वय काढायचं आपल्याला डीचं वय निश्चित करायचं आहे. आता मला सांगा ए आणि सी यांच्या वयाची बेरीज किती येतं ए + सी बरोबर 60 दिले. आणि डी ही व्यक्ती ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. म्हणजे डी बरोबर ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे ए - 10. म्हणजे तुम्हाला डीचं वय काढण्यासाठी एचं एक्झॅक्ट वय माहीत असणं गरजेचं आहे. आता हे पहिलं विधान लक्षात घ्या. या पहिल्या विधानावरून आणि हे दुसरं विधान आहे. पहिल्या विधानावर बघा ए + सी बरोबर 60. ए आणि सी या दोघांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. ह्याच्यावरून आपल्याला आणि एक त्यांची सरासरी सगळ्यांची सरासरी जरी 30 आहे सगळ्यांची. पण ह्या विधानावरून आपल्याला ए आणि सी वरनं एचं वय मिळतच नाही. पहिली गोष्ट जर एचं वय मिळत नसेल तर तुम्हाला डीचं वय कधीच मिळणार नाही. बरोबर नाही. एचं वय जर भेटलं कारण एचं वय माहित असेल तर डीचं वय काय करायला लागणार एच्या वयातनं 10 वर्ष कमी केली का तुम्हाला डीचं वय मिळणार आहे. पण तुम्हाला एचं वय मिळण्यासाठी पहिल्या विधानावरून एचं वयच मिळत नाही आपल्याला. पहिल्या विधानाचा उपयोग होत नाही एचं वय मिळण्यासाठी. जर एचं वय मिळत असतं तर डीचं वय भेटलं असतं. पहिल्या विधानावरून एचं वय भेटत नाही त्यामुळं दुसऱ्या विधानावरून डीचं वय भेटत नाही. मग इथं बघा त्यामुळे इथं काय माहिती आहे केवळ विधान 1 मधून व विधान 2 मधून पुरवलेली माहिती विधा पुरेशी आहे. नाही ना चूक आहे हे. विधान 1 व 2 मधून पुरवलेली विधा एकत्रित घेतली तरी पण डीचं वय निघत नाही. नाही जमत. केवळ विधान 1 मधून पुरवलेली विधा पुरेशी आहे आणि विधान 2ची गरज नाही असं नाहीच ना. दोघांची बी गरज नाही एकाचीच गरज आहे असं नाही. आणि विधान 1 व 2 मधून पुरवलेली विधा एकत्रितपणे पुरेशी नाही हे मात्र बरोबर आहे. लक्षात ठेवा. गरज दोन्ही एकत्र घेतलं तरी काय होत नाही पुरेशी नाही आणि आपल्याला वय काढता येत नाही. ओके. त्यानंतरचा प्रश्न एमपीएससी सीसॅट 2023चा काय बघा. 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला. कितवा 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला व त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. म्हणजे कितीनं वाढली हो कितीनं वाढली 1 वाढली. कितीनं वाढली 1 वाढली. ओके. स्वतःची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती धावसंख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा त्याची सरासरी किती 20 पर्यंत न्यायची होती 11वा सामना खेळल्यानंतर बरं का. मग 10 सामन्यातली त्याची सरासरी किती होती 15 होती. 10 सामन्यातली सरासरी किती होती 15. लक्षात ठेवा 10 सामन्यातील सरासरी किती होती 15 होती. म्हणून त्याच्या 10 सामन्यातल्या एकूण धावा किती झाल्या 10 सामन्यातील एकूण धावा काय किती होणार एकूण धावा 10 × 15 म्हणजे किती होणार 150. 10 सामन्यात 150 धावा पण त्यानं 26 धावा काढल्या. 26 धावा काढल्यामुळे ती सरासरी 16 झाली. पण सरासरी किती पाहिजे आपल्याला 20 सरासरी पाहिजे. सरासरी किती पाहिजे 20. म्हणून लक्षात ठेवा ह्या 11व्या डावात त्यानं म्हणजे 20 सरासरी पाहिजे. 11 डावातील सरासरी किती पाहिजे आपल्याला तर जरा
11 डावातील सरासरी कितीवर न्यायचे त्याला? सरासरी त्याला कितीवर न्यायचे? 20. म्हणून 11 डावात त्याच्या धावा किती पाहिजेत? 11 डावातील त्याच्या एकूण धावा किती होणार जर 20 सरासरी असेल तर? तर 11 डावातील त्याच्या एकूण धावा किती होणार मित्रांनो? एकूण धावा बरोबर 11 गुणिले 20 म्हणजेच 11 दुने 22, 220. पण आता बघा 10 सामने त्याच्या धावा किती आहेत? 150. 150 वरनं 220 वर त्याला धावा न्यायचे आहेत. 10 सामन्यात 150 आहेत आणि 11व्या सामन्यात त्याला 220 वर न्यायचे आहेत. तेव्हा 20 ची सरासरी होईल. 20 ची सरासरी पाहिजे. 20 पर्यंत येण्यासाठी त्याने किती धावा केल्या पाहिजेत? तर ह्या 150 वरनं 220 पर्यंत जायचं म्हणजे ह्या दोघांमधला जो फरक असणार 11 सामन्यातला धावा आणि 10 सामन्यातला धावा तो म्हणजे 11व्या डावातील धावा. म्हणून 11व्या डावातील आवश्यक धावा बरोबर 220 वजा 150 म्हणजे तिथं शून्यातून 0 गेले 0, 12तून 5 गेलं 7 आणि 1तून गेले 0. 70. किती असणार मित्रांनो? 70. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे फायनल आन्सर असणार. ओके. तर अशा पद्धतीनं आपण सरासरी हे प्रकरण त्यातलं बेसिक एक्झामला आलेले जवळजवळ आपण बरेच प्रश्न, सर्व प्रश्न नाही म्हणता येणार पण बरेच प्रश्न आपण एक्झामला आलेले, प्रत्येक प्रकारावर आलेले प्रश्न, प्रकार मात्र जवळ प्रत्येक प्रकारावरचे प्रश्न आपण घेतले आहेत. ओके. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुमचे कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा, लिंक त्यांना शेअर करा. ओके. आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा आपली भेट होईल नवीन सेशनमध्ये नवीन प्रकरणासोबत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.